आतून भुसभुशीत आणि वरून क्रिस्पी कुरकुरीत असे स्वीटकॉर्नची भजी तयार आहेत। सोबतच तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 कप चहा। पावसाळ्याचा एक नंबर असा बेत तयार आहे। बाहेर मिळतात तशी कुरकुरीत स्वीटकॉर्न भजी आज बनवणार आहोत। कशी बनवायची चला बघूया। त्या अगोदर नमस्कार मंडळी, मी सुकुमारी, स्वागत आहे तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। स्वीटकॉर्नचा एक कणीस मी सोलून घेतलेला आहे। बघा एवढ्या प्रमाणामध्ये घरातील 3 ते 4 व्यक्तींसाठी भरपूर अशी भजी तयार होतात। स्वीटकॉर्नचे एक कणीस सोडलं किंवा मग तुम्ही 2 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेऊ शकता। मार्केटमध्ये भरपूर स्वीटकॉर्न मिळत आहेत या सीझनमध्ये। सीझन जाण्या अगोदर हे नक्की करून बघा। इथे मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 ते 1.5 इंच अद्रक मी खिसून घेतलेली आहे, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, 3 ते 4 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले आणि अर्धी वाटी इतकी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे। आणखी 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे, पण ते आपण गरजेनुसार आणि लागेल तितकंच वापरणार आहोत। सगळ्यात अगोदर आपल्याला स्वीटकॉर्न हे बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक म्हणजे काय होतं की आपण जेव्हा पूर्ण स्वीटकॉर्न तेलामध्ये टाकतो त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि त्यावेळी ना ते तड असं तेलामध्ये उडून आपल्या अंगावर किंवा चेहऱ्यावर येऊ शकतं। म्हणून कधीही स्वीटकॉर्नची भजी करताना आपण काय करायचं आहे, स्वीटकॉर्न असे थोडेसे फोडून घ्यायचे किंवा तुम्ही बेलण्याने रगडून घेतले तरी चालतील। आता मी इथे चॉपरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत। खूप पेस्ट नाही करायची, फक्त आपण ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरवर जाडसर असं मिक्सरवरती वाटून घेतलं तरी चालणार आहे। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याची खूप पेस्ट व्हायला नको। खूप पेस्ट झाली तर भजी आपली कुरकुरीत होणार नाहीत। एका भांड्यामध्ये काढलेले आहेत स्वीटकॉर्न, त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे, पाव चमचा हळद घातली, लाल मिरची पावडर 1 चमचा, मीठ घालायचं आहे चवीपुरतं, ओवा घालायचा, किसलेलं अद्रक घालायचं आहे, कट केलेला कांदा कोथिंबीर घालायची आणि हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला छान मिक्स करूया, म्हणजे सगळे मसाले स्वीटकॉर्नमध्ये मिक्स होतील आणि त्याची चव पूर्ण स्वीटकॉर्नमध्ये उतरेल। छान एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि बेसन घालणार आहोत। आता बेसनाचं प्रमाण पूर्णपणे कशावर अवलंबून आहे, तुम्ही स्वीटकॉर्न किती बारीक करताय। तुम्ही खूप जर बारीक केलं तर त्याला खूप पाणी सुटतं आणि काय होतं मग बेसन पीठ तांदळाचं पीठ आपल्याला जास्त प्रमाणात यामध्ये घालावं लागतं। मग तेव्हा काय होतं की स्वीटकॉर्नची जी ओरिजिनल टेस्ट किंवा त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो भज्यांना येत नाही। त्यामुळे काय करायचं, स्वीटकॉर्न फक्त फुटून येत तेलामध्ये यासाठीच आपल्याला ते बारीक करायचे आहेत। तर त्याला खूप त्याचं पाणी होईल किंवा खूप बारीक होतील असे बारीक करायचे नाहीत। आणि बघू शकता तुम्ही, मी सगळंच 1 वाटी इतकं बेसन पीठ याला लागत होतं तर तेवढं घातलेलं आहे, थोडं थोडं करून घातलं आणि हे मळून घेतलं। आता याची भजी करण्यासाठी तयार आहे। हे फक्त यामध्ये मोहन घालणार आहे। आता 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलं। इथे तुम्ही सोडा देखील घालू शकता, पण सोड्याने काय होतं की भजी कुरकुरीत होतात पण थोड्या प्रमाणात ती तेलकट होण्याची शक्यता असते आणि ती लवकर मऊ पडतात, खूप वेळ कुरकुरीत राहत नाहीत। त्यामुळे मी थोडंसं 2 चमचे मोहन घातलं। गॅस ऑन करून एका कढईमध्ये तेल मीडियम हीटला गरम केलेलं आहे, खूप गरम केलेलं नाही बघा। आणि अशी अलगद छोटी छोटी भुसभुशीत अशी भजी आपण स्वीटकॉर्नची सोडणार आहोत। गॅसची फ्लेम ही आता मीडियम ठेवायची आहे, खूप लो करायची नाही। कमी आचेवर जर तुम्ही हे तळलं ना तर काय होतं, बराच वेळ भजी हे तळत राहतात आणि खूप सारं ऑइल मग त्यामध्ये राहतं, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे। तर मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहेत। आणि बघा भजी थोडीशी सेट झाली की लगेच असं चमच्यानं त्याला सुट्टे करून घ्यायचं, मोकळे करायचे आणि गोल गोल असं फिरवत ही भजी तळून घ्यायची। म्हणजे काय होईल, सगळ्याच बाजूने सारखे तळली जातील, छान कुरकुरीत होतील।
आणि बघा मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे। इथे तुम्ही एकाच वेळी भरपूर भजी तेलामध्ये घालायचे नाहीत। काय होतं मग गरम तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं तेल थंड होतं, टेम्परेचर त्याचं कमी झालं की मग परत आपली भजी ही मऊ पडण्याची शक्यता असते। आणि बघा भजीचा रंग बदललेला आहे, त्यामधले बुडबुडे देखील कमी झाले। बुडबुडे कमी झाले की समजायचं की आपली भजी हे छान तळली गेलेली आहेत। आणि बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत भजी तयार आहेत। एका चाळणीमध्ये काढूया। परत तेल मी 1-2 मिनिट गरम केलं आणि पुन्हा अलगद अशी भजी सोडायची आहेत। गॅसची फ्लेम तेल गरम झालं की लगेच मीडियमवर ठेवायची। एकाच वेळी भरपूर भजी न घालता मोजके भजी घालायचे आहेत, जे की आपण चमच्याने छान मोकळे करू शकू असे। आणि बघा असं गोल गोल फिरवून हे तळून घ्यायचे आहेत। बाहेर मार्केटमध्ये मिळतात किंवा गाड्यावरती मिळतात, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे त्याच टेस्टची भजी तुम्ही काही मिनिटांमध्ये घरात तयार करू शकता। आणि बघा 2 बॅचमध्ये मी एवढी तळलेली आहेत, अजून अर्धी भजी मी याच पद्धतीने तळून एकदम कुरकुरीत आतून भुसभुशीत आणि क्रिस्पी असे स्वीटकॉर्नची भजी तयार आहेत। आता हे तुम्ही मिरची सोबत किंवा मग मुलांना देत असाल तर टोमॅटो सॉस सोबत देऊ शकता। 1 कप चहा, तळलेल्या हिरव्या मिरच्या, त्यावरती मीठ घालायचं आणि मस्त पावसाचा बेत तयार आहे।